वानाडोंगरी वन परिक्षेत्रातील कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। हिंगण्यातील आमचे प्रतिनिधी सागर पडोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार वन विभागातील भ्रष्टाचार, शेतकऱ्यांवर अन्याय आणि अधिकारावर गैरवापर समोर येत आहे। राजेंद्र मडावी यांचा खसरा नंबर 59 मधील लाकडे खसरा कापणीसाठी वन विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतरही ट्रान्झिट पास देण्यात अडथळा आणण्यात आला। यामुळे शेतकरी आणि ठेकेदारांना थेट गाडी भरून माल नेण्याचा निर्णय घेतला। राऊंड ऑफिसर अनिरुद्ध खडसे यांनी घटनास्थळी येऊन गाड्या अडवल्या आणि लाच मागितल्याचा ठपका ठेकेदारांनी केला आहे। तडजोड म्हणून 50,000 गाडी सोडतो असेही सांगितल्याचा आरोप आहे। फक्त एवढंच नव्हे तर वन परिक्षेत्र अधिकारी शीतल करनासे यांच्यावर देखील गंभीर तक्रारी आहेत। गणवेश आणि ओळखपत्र न वापरता काम करणे हे शासकीय नियमांचे उल्लंघन मानले जात आहे। नमस्कार, आपण कोण? मोहन भांडेकर। मोहन भांडेकर, तुमच्यावर जे आरोप केले रेंजर मॅडमनी, याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? वाला आमची फसवणूक आहे, आम्हाला हॅरसमेंट केला आहे। कोण हो? रेंजर मॅडमने। कशासाठी? हे आमचे खसरे कापून आहे का नाही, तर कापल्यानंतर त्याने अजून कारवाई केली। आमच्या खसऱ्याला 11 महिने झाले माल कापून आहे, तर 11 महिन्यापासून काहीच कागदाची पूर्तता केली नाही। तुम्हाला परमिशन कोणी दिलं होतं हे कापाचं परमिशन दिलं राठोड मॅडमनं। राठोड मॅडमनं। आणि हा माल जंगलातला आहे म्हणून रेंजर मॅडम म्हणत आहे, याच्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे? 100% आमच्या कास्तकाराचा माल आहे ना, खसऱ्यातला माल आहे तुमचं म्हणणं आहे? खसऱ्यातला माल आहे। मग मॅडम कशा म्हणत आहे का ह्या जंगलातला माल आहे म्हणून? चुकीचं आहे, बोलून राहिले ते। तुम्ही ना किती झाडाचं परमिशन घेतलं होतं? 647 झाडाचं। 647 झाडाचं किती झाडं कापले मग त्याच्यातून तुम्ही? 500 झाडं कापले, बाकी झाडं आमची उभेच आहे। 500 झाडं कापले तुम्ही ना, बाकी झाडं उभे आहे। मग काय असं चालू आहे प्रकरण? सर थांबा एक मिनिट। आपण कोण? मी अरविंद कर्नाके, मोहन भाई आणि मी मिळून धंदा करतो। आम्ही श्री राजेंद्र मडावी यांचं खसरा विकत घेतला होता आम्ही। तर 1 वर्षापासून आमचा कटाई ऑर्डर झालेला आहे। त्याच्यानंतरच्या बाकीच्या प्रोसेस आहे त्या डिपार्टमेंटने काही पूर्तता केली नाही। का बरं नाही केली माहित नाही, त्यांचा काय लुकआउट होतं। आम्ही वारंवार भेटी गाठी घेऊन राहिलो। त्याच्यानंतर कास्तकार आम्हाला वारंवार पैशासाठी हे करत होते। त्यांना अडचण असंच ना, जेव्हा त्यांनी खसरा विकला त्यांना पैशाची अडचण होतीच। तर मग आम्ही समजा आम्हाला वाहतूक परवाना न मिळाला, त्याच्यानंतर कास्तकाराची अडचण दूर करण्यासाठी आम्ही आमचे गाडी जे आहे ते लावून त्यांची अडचण भागवण्यासाठी गाडी भरली होती। आणखी त्यानंतर आमची गाडी भरल्यानंतर खडसे साहेब स्पॉटवरच आले खसऱ्यात आणि त्यांनी आमची गाडी पकडली। त्यानंतर खडसे साहेबांना आम्हाला पैशाची मागणी केली, आम्ही ते त्यांची पूर्ण करू शकलो नाही। त्याच्यामुळे त्यांनी गाडी सरळ रेंज ऑफिसला जमा केली आणि आम्हाला वारंवार 8 दिवस त्यांनी सतत फोनही केले पैशासाठी, पण आमच्याकडे पैसे नव्हते, आम्ही दिले नाही। किती पैशाची मागणी केली होती खडसे साहेबांनी? 50,000ची। खडसे साहेब कोण्या पोस्टवर आहे इथं? राऊंड ऑफिसर आहे, रेंज कवडस। ॲडिशनल चार्ज होता त्यांच्याकडे, कानोलीबारा ॲडिशनल चार्ज होता का? आणि त्यांनी किती रुपयाची मागणी केली होती तुम्हाला? 50,000 रुपयाची। 50,000ची मागणी केली होती। मग तुम्ही ना 50,000 रुपये दिले का त्यांना? नाही, आमच्याकडे पैसेच नव्हते, आम्ही देऊ कशाला? कास्तकाराची अडचणच पूर्ण करायसाठी आमच्याकडे पैसे नव्हते, त्याच्यामुळे आम्ही तो माल भरला होता। त्याच्यामुळं हा सगळं झालं सर ना। आम्हाला खूप मानसिक त्रास झालेला आहे सर यांच्यापासून। हो का? ते त्यांनी आमच्या घरी वारंवार भेटी घेऊन आम्हाला पैशाचे डिमांड केली आहे। आमच्याकडे कॉल रेकॉर्ड पण आहे। कॉल रेकॉर्ड आहे का? हो। म्हणजे तुम्हाला कॉल करतच होते ते पैशासाठी काही दिवस? किती दिवस केले त्यांनी कॉल? अंदाजे 4 ते 5 दिवस। 4-5 दिवस तुमच्या संपर्कात राहिले पैसे द्यावा म्हणून? आणि त्याच्यानंतर मध्ये मग काय तुमच्याकडे फुटेज घी आहे का त्याचे आले ते? सीसीटीव्ही फुटेज मिळेल का? मिळेल। म्हणजे तुम्हाला पैशाची मागणी करत होती? हो, पैशाची मागणी। आणि तुम्ही खसऱ्यातला माल कापला आणि तुमच्यावर गलत आरोप करून जी, म्हणजे तुमचा जंगलातला माल नाही असं तुमचं म्हणणं आहे? जंगलातला माल नाही, आम्ही लिगली कटाई आदेश घेऊन माल कटाई झालेला माल आहे सर। तुम्हाला चोर एकाएकी चोर म्हटलाय मोहन भांडेकरला, तर काय म्हणणं आहे तुमचं त्याच्याबद्दल? आम्ही चोरी केलीच नाही ना, आम्ही ऑर्डर घेऊन माल कटाई केलेला आहे, परमिशन घेऊन केला आहे ना, रिसर पूर्ण कारवाई करून केला आहे ना आम्ही पूर्ण। हो का? रिसर परमिशन घेतली होती ना राठोड मॅडम। म्हणजे असं झालं का तुम्ही ना म्हणजे पैसे नाही दिले बा म्हणून तुमची फसवेगिरी कुठेतरी फॉरेस्ट डिपार्टमेंट करत आहे असं लक्षात येत आहे? सागर पडोळे यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर।